MM खूप चांगल्या पद्धतीने बॉलला फिरवता स्ट्राईकरला. पहिल्याच बॉलवरती करणच्या बॅटमधून आपण पाहिलं एक चांगल्या अंदाजामध्ये टॅप केला गेला. पहिल्याच बॉलवरती 4 रन. करण कुछ तो कर करण आणि करणने पहिल्याच बॉलवरती आपल्या एक वेगळ्याच अंदाजामध्ये टॅप खेळलं गेलं. 4 रन. खूप चांगल्या अंदाजामध्ये करणने स्ट्रोक खेळले गेले. या बॉलवर देखील पंचांनी दंडित केले गेले. नो बॉल. पुन्हा एकदा मात्र फाईन लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होईल. तिकडे 4 रन. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये करणने फ्री माइंड बॅटिंग केली. ही करणची बॅटिंग मला एक कामोटे सत्यमेव कामोटेची मला एक मॅच आठवते अजूनही. अफलातून म्हणजे चेस केले होते आणि काय बॅटिंग केली होती करणने क्लासिकल अंदाजामध्ये. सो त्याच्याकडे ते क्षमता आहे या ग्राउंडवर तो खेळ. या बॉलवर देखील कट करायचा प्रयत्न केला गेला. तिकडे मात्र झेलबादची संधी होती आणि अशा कॅचेस तुम्हाला बनवाव्या लागतील. या बॉलवर तिसरी बाउंड्री करणच्या बॅटमधून. प्रॉपर टायमिंग केलं. चांगला स्क्वेअर कट तिकडे. खतरनाक फटका पाहिला गेला करणच्या बॅटमधून. प्रॉपर टायमिंग केलं करणने. थांबून मात्र तिकडे प्रॉपर टायमिंग घेतलं आणि या बॉलवर टॅप केल्या गेल्या करणच्या बॅटमधून. आपण पाहिलं तरी चौथी बाउंड्री. 4 रन. मित्रांनो रेलिंग सोडून आतमध्ये उभे राहा प्लीज. ते मिड विकेटला उभे आहेत ना मित्रा. थोडं पडदा सोडा. आपला जो बॅनर आहे सोडा. या बॉलवर देखील एक चांगला ड्राईव्ह केला गेलाय आणि करणने मदत त्याच्या स्टाईल मध्ये मॅच आता ही मात्र जवळ जवळ फिनिश केली आहे.